मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या बंगल्यातच आहेत. महाराज साहेब, भेट झाली, काय नेमकी चर्चा झाली? नाही, आरक्षणाचा विषय जो म्हणजे उपोषणाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी लावून धरला आहे आणि एक आहे की कुठेही तडजोड न करता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्याबद्दल अतिशय तीव्र म्हणा किंवा अगदी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यात कुठेही त्यांनी तडजोड कुठल्याही बाबतीत केलेली नाही आणि या त्यांच्या लढाईला आपण सर्वांनी म्हणजे त्यांच्याबरोबर आहोतच. पहिल्यापासून म्हणजे मराठा मोर्चे किंवा सकल मराठा समाजाच्या सगळ्या आंदोलनात आम्ही सगळे होतो, आज पण आहे आणि येणाऱ्या ह्याच्यात पण मनोज जरांगे पाटलांच्या या लढाईमध्ये आम्ही सर्वजण आहोत. आज ते इथं आलेत. आम्हाला पण सातारकर म्हणून सगळ्यांना एक त्यांच्यामुळे ऊर्जा मिळाली किंवा आज त्यांनी इथं सातारला येऊन सभा घेतली आणि नक्कीच त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण संपूर्ण सातारा जिल्ह्यातला मराठा समाज मग त्यातली पुरुष असू देत, महिला असू देत, मुलं असू देत, मुली सगळेजण त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत ही लढाई जिंकसोपर्यंत राहतील. आता सध्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकारच्या मार्फत केलं जातं आहे, काही लोकांच्या मार्फत केलं जातं आहे, असं त्यांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणे, तुम्ही सत्तेत आहात? नाही, ज्यांनी आता ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये जे हे करण्याचा प्रयत्न चालला आहे, तेढ निर्माण करण्याचा, हा दुर्दैवी प्रकार आहे आणि चुकीचा प्रकार आहे. कारण कधीही मराठा समाजातल्या कुणीही किंवा आजसुद्धा मनोज जरांगे पाटील इथं आहेत की त्यांचं काढा आणि आम्हाला द्या किंवा त्यांचं कमी करा आणि आम्हाला द्या अशी भूमिका, अशी मागणी कुणी घेतलेली नाही आहे. आज मराठा समाजातल्या म्हणजे अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांची परिस्थिती जर बघितली तर आर्थिक, सामाजिक, अगदी त्यांच्या मुलांचं शैक्षणिक ह्याच्यातसुद्धा फार दयनीय अवस्था किंवा परिस्थिती आहे. मग त्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे. आज आता त्यांच्या आंदोलनामुळं कुणबीच्या ज्या नोंदी आहेत म्हणजे ते हुडकण्याचं काम आज सातारा जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. हे कधी झालं नव्हतं, वस्तुस्थिती आहे. मग आता कधीच कुणाच्या नोंदी, पण आता नोंदी सापडायला लागल्या तिथं कुणबींच्या सातारा जिल्ह्यातसुद्धा. मग म्हणजे थोडं इतके वर्ष आपल्यावर अन्याय झाला ही भूमिका ही दिसतंच की आपल्या एवढंही असताना आज मला वाटतं नागपूर वगैरे इकडच्या मराठ्यांना आधी कुणबी ह्याच्यात असल्यामुळे त्यांना ओबीसीच्या सवलती पूर्वी तिकडच्या मिळालेल्याच आहेत. मग आपल्या इकडच्या लोकांना नक्कीच अन्याय झाला. आज जर एवढ्या नोंदी सापडतात, प्रत्येक गावामध्ये आकडेवारी वेगवेगळी येते, पण फार मोठ्या प्रमाणावर नोंदी सापडायला लागल्यात. मग जर ते असलं आणि जर इतरांना दिलं तर मग आम्हाला काय नाही. तुमची गोपनीय बैठक होते, त्या बैठकीमागचं नेमकं रहस्य काय, नेमकं काय? गोपनीयता ह्याच्यात काय नाही. त्यांची भूमिका उघड आहे, त्यांची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहे. ही आमची सर्वांची, म्हणजे मी एकटा नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्यांची भूमिका आमची स्पष्ट आहे की त्यांच्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर आरक्षणाच्या त्यांच्याबरोबर आम्ही शेवटपर्यंत लढाई जिंकतोपर्यंत आहे. तुम्ही काय सांगाल, दोन महाराजांबरोबर भेट झालेली आहे, तुम्ही एकतर आजपर्यंत नेत्यांना टाळत आलेला आहात, नेत्यांना येऊन देऊ नका स्टेजपर्यंत म्हणता, परंतु तुम्ही दोन राजांना भेटायला आलेला आहात. काय नेमका तुमच्या अपेक्षा आहे दोन्ही राजांना? राजे नेते थोडेच आहेत, आमचे देव आहेत. तिथं आम्ही जाणारच. आम्ही समाजाला न्याय देणारं, पाठबळ देणारं हे गादी येण्याचा जर आशीर्वाद पाठीवर पडला तर माणूस आयुष्यशी होत नाही. छत्रपती शिवरायांची पवित्र भूमीची माती जर कंपाळी लावली तो माणूस त्याच्या उभ्या जीवनात कधीच अपयशी होत नाही. आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी विश्वावर भगवा ध्वज फडकवला आहे. त्या स्वराज्यातले मावळे आणि त्या मावळ्याचे आम्ही सेवक आहेत, आम्ही त्यांच्या रक्ताचे आहेत. आम्हाला लढाईची माहिती छत्रपती शिवरायांनाच दिली. त्याच राजगादीचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलो. 100% गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळणार आणि आमचं हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता कोणाला सोडणार नाहीत. कारण आमच्या नोंदी मिळाल्याचं याचा अर्थ असा आहे की येड्या माणसालासुद्धा कळू शकतं की नोंद आहे म्हणल्याच्या नंतर यांना आता ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे. तुम्ही येऊ नका असं नाही म्हणू शकत. एखाद्या माणसाची जमिनीचा सातबारा जर सापडला तर तुम्ही त्याला ती जमीन देऊ नका असं नाही म्हणू शकत. आता कायदा आणि घटना सांगते की जर त्याच्या नावावरती प्रॉपर्टी निघाली असेल तर त्याला ती दिली पाहिजे. तुम्ही बळकू नाही शकत. त्याला दादागिरी म्हणलं जातं किंवा दहशत म्हणलं जातं. आता निजामाची राजवट नाही आहे, औरंगजेबाची राजवट नाही आहे. हे कायद्यानं छत्रपती शिवरायांच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्र. इथं ज्याला सत्य आणि सत्यला सत्यच म्हणलं जातं
मग जर नोंदी मराठ्यांच्या सापडल्या तर आम्हाला 70 वर्षापासून तुम्ही वंचित ठेवलंच आहे. आम्ही आमच्यावरती तुमच्याकडून अन्याय झालेलाच आहे, पण आता आम्ही होऊ देणार नाही. 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा करोडोच्या संख्येने एक झालेला. न्याय आम्ही मात्र मिळवणार आहेत. सुट्टी आम्ही देणार नाहीत, कारण ते आमच्या हक्काचं आहे. व्यक्ती म्हणून विरोध नाही आहे, विचाराला विरोध आहे. सरकारला विरोध नाही आहे. आमचा न्यायासाठी लढा आहे. सरकार कोणचंही असो, गोरगरिबांच्या लेकरांचे अश्रू पुसायचं काम केलं पाहिजे सत्य असेल तर. आता सत्य बाहेर आलं आहे. आरक्षण मात्र तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण मराठाही थोडा नाही, 50-55% या समाजाचाही तुम्हाला विचार करावा लागणार आहे. याच्यावर सरकारनं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. जातीय दंगली घडवल्या जात आहेत असं तुम्हाला वेळोवेळी वाटतंय. ह्याच्या अनुषंगाने तुम्ही दोन्ही राजांशी चर्चा केलीत का? शिवेंद्रराजांशी चर्चा केलीत का? नाही, त्या लोकांविषयी इथं बोलणं त्यांची लायकी नाही. इथं बोलणं ही लय पवित्र गादी माझ्या नजरेत. मी या गादीला खूप मानतो, राजांना खूप मानतो. इथं तसल्या लोकांचं नाव काढणं मला नाही योग्य वाटत. बाहेर जाऊन मला विचारा, मी तिथं आहे, तिथं याचं उत्तर मला जरा चांगल्या प्रकारे देता येईल. कारण इथं मला नाही उत्तर देता येणार त्यांना, कारण ते साध्या उत्तराच्या लायकीचे आता नाही राहिले. छगन भुजबळ म्हणतात, वेळोवेळी म्हणतात की या सगळ्यामध्ये पोलीसही मोठ्या प्रमाणात जखमी झाले. 70 पोलीस जखमी झाले. ते काय पडून जखमी झाले का काय? त्या माणसांविषयी मी या पवित्र स्थानी मला बोलायचंच नाही. कारण जो माणूस घटनेच्या पदावर बसला आणि कायदा पायदळीत उडवतो, राजद्रोहासारखा गुन्हा करतो आणि जातीय दंगली घडवण्याची भाषा करतोय, तसल्या माणसाचं या ठिकाणी मला वाटतं पवित्र ठिकाणी मी तरी नाव घेऊ नये. आणि माझी इच्छा पण नाही बाहेर ते डांबरेवर नाव घ्यायला गे. 24 तारखेनंतरची काय नेमकी भूमिका असू शकेल तुमची? वाटत नाही मला भूमिका सरकार घेऊ देईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकार कायद्यानं मराठ्याला आरक्षण मिळाले. 50%च्या आतमध्ये मराठा बसतोय. ओबीसीमध्ये तशा नोंदी पण सापडल्यात. कायदा सांगतो एखाद्या जातीच्या ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी जर त्याच्या नोंदी सापडल्या तर सरकारचं क्रमप्राप्त आहे त्या जातीला किंवा समूहाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करून घेणं. सरकार 100% मराठ्यांना न्याय देईन, कारण मराठाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं वेळोवेळी उभा राहतो आहे आणि मराठा समाजसुद्धा त्यांना ग्राह्य धरणं गरजेचं आहे. तुमचं भविष्यातलं केंद्रबिंदू हे आंदोलनाचं मराठ्यांच्या या नगरीतून असू शकेल का, जर आरक्षण नाही मिळालं? राजे म्हणतील तसं वेळेवर बघू. हे होते महाराज साहेब आणि जरांगे पाटील साहेब. त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा निलेश शेवाळकर, राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.